नमो अरिहन्ताणं नमो सिद्धाणं नमो आयर्याणं नमो वज्रायाणं नमो लोये सौवसाहुणम् अजर अमर विकल विकारी अविनाशी अनंत गुणधाम नित्य निरंजन भवदुःखभंजन ज्ञान स्वभावी सिद्ध प्रणाम ज्ञान स्वभावी सिद्ध प्रणाम। जय बोलो अनंतानंत सिद्ध परमेष्ठी भगवान की जय। विराग सनातन शांत निरंश निरामय निर्भय निर्मल हंस सुधाम विबोध निधान विमोह प्रसीद विशुद्ध सुसिद्ध समूह विवर्ण विगंध विमान विलोभ विमाय विकाय विशब्द विशोभ अनाकुल केवल सर्व विमोह प्रसीद विशुद्ध सुसिद्ध समूह। पुण्य आणि पाप कुठलं कर्म आहे? 8 कर्म आहेत माहिती आहे, ज्याचा अभाव करून भगवान सिद्ध दशेला प्राप्त झाले। पुण्य आणि पाप हे 8 कर्मामध्ये कुठलं कर्म आहे? ज्ञानावरण दर्शनावरण मोहनीय अंतराय आयु नाम गोत्र वेदनीय हे 8 कर्मामध्ये पुण्य पाप हे कुठलं कर्म आहे? मोहनीय। मोहकर्माचे हे भेद आहेत ना, तुमचे शुभ परिणाम अशुभ परिणाम त्याच्या निमित्तात मिळणारं फळ हे सगळं काय आहे? मोहाचा भेद आहे। मग ज्यांनी या मोहाला सर्वथा जिंकलं तेच काय झाले? सिद्ध बनू शकले। सिद्ध दशेला कोण प्राप्त केलं? ज्यांनी मोहाला परास्त केलं, ज्यांनी मोहाला वश केलं, आपल्या इंद्रियांना वश केलं, असे तेच काय सांगितलं? मोक्षाचे अधिकारी असतात। त्यांनाच सांगितलं की अनंत सुखाचा स्वाद भोगता येतो। तर त्यासाठी एक प्रसंग सांगितला की कुंभमेळा भरतो ना, कुठं कुंभमेळा कुठं भरतो माहिती आहे? ऐकून कुंभमेळा म्हणून, तर ते बहुतेक नाशिककडं असतं वाटतं का काय, मला पण नक्की नाही माहिती। तर तिथं त्या कुंभमेळ्यामध्ये नाशिकलाच की असंच वाटतंय, नाशिकमध्ये भरतो। तर तिथं त्यांची लोकांची काय मान्यता की जसं गंगेमध्ये स्नान केल्यावर म्हणतो तसं, किंवा काशीला गेल्यावर, नाशिकच की आता काय। तर काय सांगितलं की त्या कुंभमेळ्यामध्ये सगळेजण जातात आणि तिथं ते काय कुठली नदी आहे ना, त्या नदीमध्ये गंगा टाईप अशी गंगा स्नान करायला जातात। काय मान्यता असते की एकदा ते गंगा स्नान केलं की सगळं पाप धुतलं जातं, आणि मग त्याच्यासाठी ते जाऊन तिथं स्नान करतात एक धर्मबुद्धीने। त्यालाच म्हणायचं देवमुडता किंवा लोकमुडता। तर असेच सगळेजण तिथं चालले होते। त्याच्यामध्ये एक मुलगा छोटा, किती एक 6-7 वर्षाचा मुलगा आणि त्याची आई, असं दोघंजण त्या कुंभमेळ्यामध्ये चालले होते। आणि सगळेजण आपलं जाऊन तिथं गंगा स्नान करत होते। तर त्यावेळेस हा मुलगा म्हणला की मला पण पाण्यात जायचं आहे।
त्याला माहीत नव्हतं कशासाठी काय करतायत वगैरे, फक्त ते पाण्यात जायला आवडतं एवढ्या अपेक्षेने तो म्हणाला की मला पण त्या नदीमध्ये जायचं आहे, स्नान करायचं आहे. तर ती आई म्हणाली तुला जायची काय गरज आहे का, म्हणजे मग त्यांनी विचारलं का सगळे जात आहेत तर मी पण जायला काय हरकत आहे, मला का नको म्हणते तू. मग त्यावेळेस ती म्हणाली की नाही तुला काही गरज नाही आहे जायची. मग त्यांनी विचारलं की ते सगळेजण जात आहेत तर का जात आहेत, का जात होते हो. मग तिने सांगितलं एक्सप्लेन करून. ती म्हणाली की ते सगळे आपलं पाप धुवायला त्या गंगेमध्ये स्नान करायला जात आहेत. म्हणजे गंगा काय झाली हो, तुम्ही आंघोळ केल्यावर तुमचं पाप त्यात सोडल्यावर गंगा पवित्र झाली का तुम्ही पवित्र झाला. पवित्र झाली. तर तिने सांगितलं आईने की सगळेजण त्या गंगेमध्ये आपलं पाप धुवायला जातात. म्हणली तू तर एवढं लहान आहे तुला काय गरज आहे अजून. म्हणजे तो म्हणला की मला नाही समजलं, मला नीट सांग. मग तो म्हणाला की जे कोणी चालले तिथं सगळे ते आयुष्यभरामध्ये जेवढं काही पाप केलंय, जे काय त्यांनी चुकीचं काम केलंय, त्यांना माहिती आहे की हे दोष घडलेत, ते सगळं नष्ट करायसाठी म्हणून तिथं त्या गंगेमध्ये स्नान करायला चाललेत. मग तू तर अजून 5-6 वर्षाचा, आता 7-8 वर्षाचा एवढा लहान आहेस, तुझ्याकडनं काय पाप झालंय म्हणून तू तिथं जातोस. लहान बालक निष्पाप असतात म्हणून काय तिथं जायची तुला गरज नाही आहे. हे म्हटल्यावर त्या मुलांनी काय म्हणायचं, प्रेझेन्स ऑफ माइंड म्हणा किंवा त्या मुलाचं एक बुद्धी कौशल्य म्हणा, त्यांनी एकच वाक्य म्हणलं आईला. तो म्हणाला जर त्या गंगेमध्ये सगळेजण आपलं पाप धुतात, म्हणजेच पाप करतात, म्हणजेच पाप कोण करतं, मोठी लोक पाप करतात आणि छोटी लोक तू म्हटल्यासारखं निष्पाप असतात. मग मला सांग की देवानी सगळ्यांना निष्पाप बालकच का नाही ठेवलं, सगळ्यांना का मोठं केलं. आता आईने काय उत्तर द्यायचं. म्हणजे असं सांगायचं आहे, कशासाठी सांगितलं की पाप करतोय आपण पण वाटत नाही आपल्याला की मी पापी आहे. कोणीतरी आपल्याला पापी म्हटलं तर ऐकून घेणार नाही आपण, पण करतोय तर दिवस रात्र पापाचा संचय करतोय. मोह हे पाप आहे वाटतं का का मोह पाप आहे, पापाचं बाप आहे. म्हणजे दिवस रात्र आपण मोहामध्ये घालवतोय तर किती मोठं पाप गोळा करतोय आपल्याला कळतंय का ते. प्रत्येक प्रसंगामध्ये पडताळा, प्रत्येक काय म्हणायचं वस्तूविषयी पडताळा, सगळ्याविषयी मोह आहे आपल्याला. आणि मग तो मोह जर श्रद्धेतून धरले असेल ना तर सगळ्यात जास्त घातक. आणि ठीक आहे चारित्र मोह म्हणून तुम्ही जवळ ठेवताय, राहताय वगैरे, तर ते सुद्धा ॲक्च्युली तुम्हाला संयमामध्ये बाधक आहे, पण तरीसुद्धा त्यातून प्रगती करू शकेल एखादा मनुष्य. पण धनाचा मोह काय हो, धन हे तुम्हाला धर्मामध्ये साधक आहे का बाधक आहे. आत्ता बघितलं सोलापूरला इतकं मोठं पंचकल्याणी झालं तर इतका मोठा पैसा खर्च केला, मग धर्म करायला पैसा लागतो का नाही हो, हो म्हणतात. दोन्ही बिनी नाही, आम्हाला एक उत्तर पाहिजे. धन हे धर्मासाठी साधक आहे का बाधक आहे. दोन्ही पण आहे. दोन्ही बिनी नसते. त्या ह्याच्यामध्ये सांगितलं ना त्यांनी, कोण इष्टोपदेशमध्ये सांगितलं म्हणा, काय करतो तो मनुष्य, मी धन गोळा करतो या विचाराने, धर्म करणार आहे या विचाराने धन गोळा करायला जातो. तर सांगितलं जसं तो हत्ती स्नान करून येतो आणि पुन्हा ते सोंडेतलं पाणी शेवटच्या अंगावर ओतून घेतो, तर परत ते चिखलच असतं. शेवटच्या पाणीमध्ये जे ते गोळा करून आला स्वच्छ होऊन येतो आणि परत स्वतःवर ते माती उधळून घेतो. म्हणजे काय उडेल देत आहे असं म्हणलं ना त्यातलं. म्हणजे काय केलं तुम्ही, शुद्ध झाला का अशुद्ध झाला. म्हणून त्यांना म्हणायचं त्यामध्ये म्हणावं काय होतं श्लोक, कुठला श्लोक आहे माहिती आहे का इष्टोपदेशमध्ये, त्यागाय श्रेयसे वित्तमवित्तः संचिनोति यः
स्वशरीरं सपंकेन स्नास्यामिति विलिंपती. मी आंघोळच करणार आहे असं म्हणून कोणी अंगाला जर चिखल लावून घेतलं चालतंय का? नाही चालत का? आंघोळच करायची आहे, मला स्वच्छ व्हायचं आहे. वेडा म्हणतो आपण त्याला, मूर्ख म्हणतो. मग इथं आपण काय करतोय? मला धर्म करायचा आहे ना, मग मी पहिला धन गोळा करतो की. म्हणजे काय झालं? चिखल लावतो आणि मग धुवत बसतो, पाप करतो आणि मग ते धुवत बसतो, असा अर्थ झाला. म्हणून तिथं शास्त्रात सांगितलंय धर्माच्या नावाखाली सुद्धा तुम्हाला कुठल्याही पापाची परमिशन नाही. धर्म कधीही तुम्हाला सांगणार नाही की जा आणि धंदा कर, पैसा गोळा कर, मग दान कर, नाही सांगणार. धर्म कर, त्याच्या निमित्तामध्ये धन येईल तुझ्याजवळ तर ते दान कर. पण मी धर्मासाठी धन गोळा करायला जातो म्हटलं तर धनातच अडकतो तो जीव. अशा अनेक जणांची अनेक उदाहरणं मागं सांगितली मी अनेक वेळा. काय झालं? चांगलं स्वाध्याय ध्यान करणारा मनुष्य माताजींकडं, गुरूंकडं, सगळ्यांकडं सहवासात येणारा असा तो जीव. स्वाध्यायाची गोडी लागली होती, खूप चांगलं ग्रीप होती, सगळं विचारणार, जिज्ञासेने सगळं शिकणार. आणि काय झालं? काय म्हणायचं, एज्युकेशन झालं होतं आणि माताजींचं सानिध्य मिळालं आणि त्याला दिशा मिळाली होती आणि त्याचे भाव पण असे झाले होते की आपल्याला धर्मच करायचं आहे, ब्रह्मचर्य घ्यायचं आहे, याच्यामध्ये प्रगती करायचं आहे. आणि मग थोडे दिवस गेले असतील की जॉब करायचं म्हटल्यावर जॉबला लागलं की हळूहळू धर्माचं फळ असं होतं की धन खोऱ्याने मिळायला लागलं. काय म्हणायचं, अनएक्सपेक्टेड त्याला इतकं धन मिळायला लागलं की आता धनाकडंच दृष्टी गेली. धर्म हळूहळू गौण होत गेला, हळूहळू म्हणत आता नगण्य आहे आता पण तो जीव की जो धर्माविषयी आता त्याला गंध नाही राहिला काही सुद्धा. म्हणजे म्हणून म्हणायचे की धर्माच्या नावाखाली सुद्धा तुम्हाला कुठलीही हिंसा, पाप, हे असं काहीतरी आरंभ, संसार मान्य नाही. म्हणून पाप करायला घाबरायला पाहिजे. पाप घडतंय आपल्याकडून ह्याची सावधानता पाहिजे. आणि त्या पापाला नष्ट करण्यासाठी काय करायचं? आपण कुठल्या गंगेत जायचं? गंगेत गेल्यावर पाप धुतलं जातं का नाही जातो? म्हणजे सांगायचं की ज्ञानगंगा आहे ना, त्याच्यामध्ये प्रवेश करा तर सगळे अशुद्धी रूपी मळ निघून जाणार. मागे एकदा सांगितलं होतं ना, असं लक्षात नाही माझ्या नीट, की त्या ह्यानी विचारलं एका शिष्यानी की जर गंगेत गेल्यावर सगळं पाप धुतलं जातं तर म्हणजे तुमचं सगळं पाप कुठं उतरलं? त्या पाण्यात. आणि ते पाणी अशुद्ध झालं म्हटल्यावर ते पाणीचं परत समजा बाष्प झालं. काय झालं? जाऊन सगळं ते पाप कुठं गेलं? त्या ढगामध्ये गेलं. परत त्या ढगांना पण ओझं झालं. ढगांनी काय केलं? हे पाप माझ्याकडे नको म्हणलं आणि त्यांनी परत पाऊस पाडला. काय झालं? ते पाऊस कुठं पडला हो? शेतांमध्ये पडला. शेतांमध्ये ते पाणी कुठं गेलं? पिकांमध्ये. पिकांनी सांगितलं ते पाप आमच्याकडं नको. सगळं त्यांनी घातलं त्या धान्यामध्ये. धान्य गेलं मनुष्याच्या पोटामध्ये. कुठं राहिलं हो पाप? ज्याचं होतं त्याच्याकडं. तुमच्याकडे किती राहिलं हो? सगळं तुमच्याजवळच आहे, तुम्ही सोडलंच नाही आहे पाप अजून. तर म्हणून सांगतायत धर्मात आलो आपण तर किंवा आपल्याला इतकं चांगलं उत्कृष्ट ज्ञान मिळतंय, भेदज्ञान मिळते, कला त्याची, तर त्याच्या निमित्तात सगळ्या रीतीने आपल्याला शुद्ध जाणण्याचा प्रयत्न करा. त्याच्या निमित्तात पर्यायामध्ये सुद्धा तशी विशुद्धी सहज प्रगट होते. म्हणून मला सांगायचं होतं की त्या धनाचा सुद्धा आपल्याला मोह नको. कुठल्याही रीतीने धन हे आपल्याला त्रस्त करणारं आहे, बाधा देणारं आहे. ते काय धर्म साधणारी चीज नाही. तर याच्यासाठी एक दृष्टांत दिलंय त्यांनी की सूम नावाचा कोणीतरी मनुष्य होता. कोण? सूम म्हणे बरं का, आता कुठलं नाव काढलं माहित नाही. एक सूम की घटना है. एक समय सूम शहर में घूम रहा था, कपड़ा बांट रहा था, दान कर रहा था. जब सूम ने यह देखा कि वहाँ से उदात्त चित्त, जब सूम ने यह देखा, काय कोणी एक मनुष्य आहे आणि तो कपडे वाटतोय, दान करतोय, हे पाहिलं की तो गेला आणि उदास चित्त होऊन घरामध्ये जाऊन लेट गया. घर में जाकर लेट गया.
स्त्री कहती है क्या हुआ पतिदेव, कुछ गिर गया या किसी को कुछ दे दिया है. म्हणजे म्हणायचं आहे काय की तो सूम कंजूस वृत्तीचा होता. तो काय म्हणायचं चिकट होता. तर त्याला त्याची पत्नी विचारती काय झालं, तुमचा चेहरा का पडलाय, तुम्ही का उदास, तुमचं काय हरवलंय का. क्या तेरा कुछ गिर गया या काहू को दीन, तिरिया पूछे सूम से काहे बदन मलिन. तो काय करत होता, बेडवर पडला होता ना आणि उदास चित्त होता. म्हटलं त्याच्या बायकोने विचारलं की काय झालंय तुला नक्की, का असं तू उदास का. तर त्यांनी उत्तर दिलं मैंने किसी को कुछ नहीं, कुठे गेला, अरे आपका बदन क्यों मलिन है, तुम्हारा कुछ गिर गया या किसी को कुछ दे दिया है. सूम कहता है ना मेरा कुछ गिर गया ना काहू को दीन, देतन देखा और को तासो बदन मलिन. काय कळलं, ना मेरा कुछ गिर गया ना काहू को दीन, मी कोणाला काही दिलं नाही आहे किंवा माझं काही हरवलं नाही आहे, मग का तुम्ही उदास. तर त्यांनी सांगितलं देतन देखा और को, कोणीतरी दुसरा काहीतरी देतोय हे मी पाहिलं आणि पाहिल्यावर तासो बदन मलिन. म्हणजे काय हो, काय कळलं, कोणीतरी दुसरा कोणाला तरी काहीतरी देत होता हे बघून मी उदास चित्त का, मला काय झालं त्याच्यामध्ये. म्हणजे त्याला म्हणायचंय की स्वतः तर तो दान करत नाहीये काय, पण दुसरा काहीतरी देतो म्हटल्यावर ह्यालाच काळजी की किती देतोय, कसला आहे, त्याला काही विवेक आहे की नाही, असं देत असतात का. म्हणजे हे असले विचार करून तो त्रस्त चित्त. म्हणून सांगतायत की देतन देखा और को तासो बदन मलिन, मैंने किसी को कुछ नहीं दिया और न मेरा कुछ गिर गया है, मैंने दूसरों को देते हुए देख लिया है, कैसे धन लुटा रहे हैं, कैसा यह सब दे रहा है, उसको मैंने देख लिया इसलिए दुःख है. कसं काय इतकं तो पैसा खर्च करू शकतो, त्याला कळतं का नाही काय. म्हणजे कोणाचं काय आणि कोणाचं काय, ह्याला म्हणायचं मोह. कशाचा मोह, आपल्या वस्तूचा तर मोह करतोच, पण काय संबंध होता का तिथं, आता का असे परिणाम झाले हो, आपण कधी केले असे परिणाम. म्हणजे पैशाविषयी नाही, अन्य कुठल्या गोष्टीविषयी असा कळत न कळत परिणाम करतो. त्यांनी तो धंदा टाकला, काय गरज होती का तशी टाकायची, त्यापेक्षा हे टाकायचं होतं. त्यांनी त्यांचं लग्न इथं केलं, त्यापेक्षा तिथं करायचं होतं. म्हणजे काय हे गरज नसताना आपण काय विचार करतोय, हा यांच्याशी संबंध जोडला, त्यांच्याशी जोडायला पाहिजे होता, किंवा कुठलेही असे हे कपडे आणले, हे दागिने आणले, तिकडून आणले, त्यांच्यापेक्षा इकडून आणायचं होतं. म्हणजे आपल्याला काही न विचारलेलं असताना आपण जे विचार करतो त्याला म्हणायचं मोह. दूसरों को लुटाते देखा और दुखी हुए, उसको तो वह दाता पागल मालूम हुआ, इसकी हैरानी भी सूम को है. म्हणजे तो देतोय त्याचं धन, त्याला आनंद आहे, पण मी बघून काय करतोय त्याच्याविषयी असे विचार करतोय, त्याच्या निमित्तात मी त्रस्त आहे. म्हणजे कुठल्या रीतीने कुठं मोह आपल्याला त्रास देईल सांगता येत नाही. म्हणून आपण काय करतोय, एवढं पडताळा की मी करतोय तो मोह मला वर सरकवतोय का खाली ओढतोय. मोहाने आकुलताच वाढत जाते. आपण आपल्या विकल्पांशीच मोह करतो. पराशी न राग करू शकतो न द्वेष. मी स्वतःमध्येच रागद्वेष करू शकतो. ते विकल्प नष्ट झाल्याने बाह्य विषय नष्ट होतात का. म्हणजे मी विचार केला की ते त्यांचं घर नष्ट व्हावं, त्यांचा तो धंदा नष्ट व्हावा, त्यांचं सुख नष्ट, मी विचार केला तर तिथे ती वस्तू किती नष्ट होती हो. म्हणजे मी कोणाचा मोह केला. ॲक्च्युली मोह नाही, ह्याला पण म्हणायचं विकल्पच. त्या विकल्पानेच काय करतो मी त्रस्त होतोय. त्या वस्तू तर त्यांच्या दृष्टयामध्ये सुरक्षित आहेत, म्हणून बाह्य विषय माझे नाहीतच.
जरी तुम्ही भोगताय कुठले बाह्य विषय तरी सुद्धा सांगितलं त्यांच्यापासून निर्मोह राहा. जसं काय झालं आत्ता 10 दिवसामध्ये बाहेर होते ना, इथं नसल्यामुळं, वृद्धी असल्यामुळं, तर हां अनेक कुठं गेले तिथं सगळीकडं. तर तिथं कोइन्सिडंटली असं म्हणा की कधी चांदीच्या ताटात कधी सोन्याच्या ताटात असं जेवायला दिलं. मग ते त्यावेळेस असं काय फार वेगळं वाटलं नाही. पण जेव्हा 11व्या दिवशी ताटात जेवायला बसले तेव्हा सोनं नेन चांदी नेन स्टीलचं ताट होतं. म्हणजे असं वाटलं 10 दिवस काय लय भारी होतं असं काय वाटलं नाही. पण 11व्या दिवशी 11व्या दिवशी जेवताना हे कुठनं आलं असं वाटलं. म्हणजे ह्याला पण मोह म्हणायचं बरं का एक प्रकारचा. जरी तिकडं लक्ष नव्हतं तरी सुद्धा 11व्या दिवशी समजलं म्हणजे लक्ष होतं ना. म्हणजे असं आपलं लक्ष बाहेर जाऊ नये कुठं, तर त्याच्या निमित्तामध्ये आपल्याला आपल्या उपयोगाला सांभाळायला पाहिजे हे समजलं. तर म्हणून म्हटलं की जर आपला उपयोग परद्रव्यामध्ये अडकतोय, परामध्ये आपण एकत्व करतोय. जसं म्हटलं की आमचे मामा आहेत तर त्यांना लॉटरीचं फार वेड होतं पूर्वी. तर ते सारखं लॉटरी घेणार, लागते का बघणार. ॲक्च्युली त्यांची ट्रिक असती बरं का लॉटरीवाल्यांची. तुम्ही घेत असला, तुम्हाला जर त्याचं व्यसन असेल तर माहिती राहू देत. ते काय करतात, त्यांचं बंच असतं ना जे विकायला ठेवणार, तर त्यातलं ते एक तिकीट काढलेलं असतं, त्याचं नंबर दिलेला असतो फॉरवर्ड करून, आणि ते तिकीट त्यांनी स्वतःकडे ठेवलेलं असतं. आणि तुम्हाला सगळी ती 100 तिकीटं वाटायला ठेवलेली असतात बाहेर, वाटायला विकायला. म्हणजे काय केलं, समजा ते ₹1,00,000 असेल लॉटरी, तर त्यासाठी कितीला असते लॉटरीचं तिकीट आपल्याला ते बी माहीत नाही. ₹20 म्हटलं समजा, तर 100 तिकीटं विकली, किती रुपये मिळाले, ₹2,000 तर मिळाले तिथं. फुक्कट ₹2,000 त्या कागदाच्या चिठ्ठीला. आणि ₹1,00,000 तर लॉटरी त्यांना द्यायचे प्रश्नच नाही, कारण त्यांनी ते तिकीट काढून ठेवलेलं असतं, कोणाला द्यावं लागणार आहे. आणि मग असं ते फसवणारे अनेक जण असतात आणि फसणारे पण अनेक जण असतात. त्यामध्ये एक आमचे मामा, आणि त्यांना असं वेळ होतं सारखं ते काढायचे तिकीट. आणि मग आम्ही जर गेलो तिथं समजा, तर तुझ्या हाताने लकी निघणार, तू काढ तू काढ असं करून सगळ्यांना काढायला लावायचे बरं का. आणि त्यातनं एक बी लागायचं नाही, ती गोष्ट वेगळी. म्हणजे आम्ही शाळे झालो त्यातनं की आपण असं काय केलं तर फुकट पैसा खर्च होतोय. पण तेच हां असतंय होय असं. बरं, म्हणजे काढताय तुम्ही. निघाला चोर बाहेर. म्हणजे त्यातनं पण आपल्याला काहीतरी आशा आहे ना, मिळते त्यातनं आपल्याला. जे आपल्या लकमध्ये आहे ना, आपल्या पुण्यात असेल, भाग्यात असेल तर कोण नेऊ शकणार नाही, मिळणारच. आणि नसेल तर किती लॉटरीची तिकीटं काढा, किती ते जमीन उकरा, किती जाऊन शोधा, पण मिळणार नाही. म्हणून सांगतायत की आपण काय करतोय, त्या मोहाच्या निमित्तात करायचं नाही करायचं ते सगळे डेअर करतोय. जसं ते सांगितलं ना की कोणी सांगितलं समजा तिथे त्या जमिनीत आहे धन, जसं म्हणले होते आमच्या घरामध्ये पण अनेक जण यायचे ज्योतिषी वगैरे, आणि ते सांगायचे वाडा आहे ना, त्यामुळं म्हणायचे की तुमच्या वाड्यामध्ये गुप्त धन आहे. आणि ते कुठं मिळायचं. आणि त्यांनी काय केलं, तर त्यांनी काय केलं, त्यांना विचारलं वडिलांनी की म्हणले जागा सांगा कुठे आहे ते धन जिथं शोधायचं आहे. आणि मग ते येऊन प्रत्येकजण वेगळ्या वेगळ्या जागा सांगणार आणि किती ठिकाणी उकरायचं. कुठं उकरलं होतं आई, कुठं मिळालं होतं. म्हणजे आशा किंवा काय म्हणायचं, त्या धनाचा मोह आपल्याला काय काय करवतो. आणि जर ते आपल्या सांगितलं ना, आपल्या जर भाग्यात असेल तर हातात येणार, नाहीतर किती प्रयत्न केले तरी सुद्धा ते मिळणार नाही. म्हणून त्यांनी एक इथं दृष्टांत दिलाय, तर मला मिळणार का, चांगला दृष्टांत होता. एक मिनिट.
एक मनुष्य असतो आणि तो सेठजींचा नोकर असतो. तर ते सेठजी राहत असतात वरच्या मजल्यावर आणि हा राहत असतो खालच्या मजल्यावर. तर तिथं एक दिवस म्हणले त्या नोकराला सवय असती काय, तो एक वाक्य म्हणायचं सारखं, अगर होंगे दयाल तो देंगे काय, छप्पर फाडके देंगे असं काय तर म्हणतात ना, काय म्हणायचं त्याला, जर दयाळू असतील तर घरी येऊन देतील किंवा छप्पर फाडके देंगे असं काहीतरी त्यांनी एक वाक्य म्हणायचा. मी कशाला कष्ट करायला जाऊ, जर माझ्या भाग्यात असेल तर मला माझ्या दाराशी आणून देतील ते, असं काहीतरी तो वाक्य म्हणायचा. आणि एक दिवस काय झालं, कोइन्सिडेंटली त्याच्या घरामध्ये चोर आले आणि त्या चोरांनी काय केलं, त्याच्या घरालाच भगदाड पाडलं आणि ते तिथून आत प्रवेश करायला लागले. तर हा जागा झाला आणि हा म्हणतो, इथं काय करताय येऊन तुम्ही, इथं काय तुम्हाला मिळणार नाही आहे, त्यामुळं तुम्हाला धनच पाहिजे असेल तर त्यांनी ॲड्रेस सांगितला. तिथं अशा किती फुटावर ते काहीतरी मैलावर एक झाड आहे आणि त्या झाडाच्या खाली सुवर्णमोहरांचे हंडे आहेत, तुम्हाला हवं असेल तर तिथनं घेऊन जावा. आणि त्या चोरांना खरंच वाटलं, गेले ते तिथं आणि त्यांनी शोधलं, उकरलं, खोदलं तर खरोखर हंडे मिळाले आणि त्या हंडे झाकले होते तव्यांनी. तर त्यांनी काय केलं, एक एक करत हळूहळू ते हंडे बाहेर काढले. 2-3 हंडे होते आणि त्यातनं त्यांनी एक हंड्याचं फक्त ते तवा काढला. ते काढलं की त्याच्यावर काय असतील ना किडे, ततैया म्हणते जातात. ततैया म्हणजे काय, असं एक उडणारे वटवागळासारखे असं समजा काय असतील. तर ते त्यातनं बाहेर आले आणि ते त्रस्त करू लागले त्यांना, त्या चोरांच्या अंगावर आल्यासारखं ते, आणि ते मारायला लागले वगैरे, ते त्यांना त्रास व्हायला लागला. त्यांनी परत ते झाकण लावून टाकलं आणि त्यांना राग आला कोणाचा, त्या चोराचा, त्या नोकराचा, की म्हणले त्यांनी आपल्याला फसवण्यासाठी इथं पाठवलं आणि हे असं आपल्याला त्रास दिलाय, आपण काय करू, त्याला त्रास देऊ. आणि त्यांनी काय केलं, सगळे ते मिळालेले हंडे घेऊन आले ते सगळे आणि जिथं भगदाड पाडलं होतं ना तिथं त्यांनी ते उलटं करून उघडून सोडलं आतमध्ये. आणि झालं काय, म्हणले ते खरोखर ते हंडे सुवर्णमोहरांनी भरले होते. त्यात फक्त वरती थोडे ते किडे होते, त्याच्या निमित्तात ते उडाले आणि ह्यांच्या तोंडावरच आले होते, मागं तर काहीच नाही राहिलं होतं. पण ह्यांनी जाऊन जेव्हा ते हंडे त्याच्या घरामध्ये उलटले तर ते सगळा मोहरा सगळ्या ह्याच्याकडे पडल्या येऊन. आणि मग त्यांनी पुन्हा ते वाक्य म्हटलं काय, जर असतील दयाळू तर भगवान मला काय माझ्याकडं पाऊस पडेल धनांचा, मी कशाला कुठं जायला पाहिजे. आणि खरोखर तिथं त्याला तसं अनुभव आला. कशासाठी सांगत होते, पुण्य असेल तर पदरात नियमाने पडणार आणि जर पाप असेल तर हातात असलेली वस्तूसुद्धा निघून जाणार. म्हणून सांगितलं कुठल्या गोष्टीच्या मोहात अडकायला नकोय. म्हणूनच भगवंतांनी त्या मोहाला जिंकलं आणि त्या मोहावर विजय मिळवून ते स्वतः निर्मोही मोहविजयी झाले. म्हणून प्रत्येक माता पण काय करते हो, आपल्या पुत्राच्या प्रेमासाठी मोहासाठी सगळं करायची तयारी तिला. जसं सांगितलं ना भक्तामनमध्ये काय सांगितलं, प्रीत्यात्मवीर्यमविचार्य मृगी मृगेन्द्रं नाभेति किं निजशिशो परिपालनार्थं. म्हणजे प्रीत्यात्म वीर्यम विचार्य, वीर्यम अविचार्य, प्रीतीने स्वतःच्या वीर्य म्हणजे शक्तीचा अविचार करून, मृगी मृगेंद्रम किम न अभेती, ती हरिण आई हरिण काय त्या सिंहाशी जाऊन भिडत नाही का, कुठल्याही रीतीने तिला निज शिशोह परिपालनार्थम स्वतःच्या बाळाचं
परिपालन करायचंय, रक्षा करायची. आणि तिला जेव्हा दिसलं की तो सिंह तिच्या बछड्याला पकडतोय, पकडलाय, तर स्वतःची शक्ती न विचारता ती काय करते, मोहाने त्या सिंहाशी जाऊन भिडते. जेव्हा की तिला त्या सिंहाशी लढण्याची शक्ती नाही आहे, त्या बाळाबरोबर स्वतःचं सुद्धा प्राण ती काय म्हणायचं घालवेल, पण तरी सुद्धा जाऊन भिडणार. त्यासाठी मध्ये एक आला होता ना व्हिडिओ, काय झालं होतं, हे तर कवींनी लिहिलेलं श्लोक आहे, पण खरोखर झालेली घटना आहे की ते हरिणाचं पिल्लू त्या पाण्यामध्ये पोहत होतं, एका तटावरून दुसरीकडे चाललेलं जंगलामध्ये. आणि नेमकं त्या पाण्यामध्ये मोठी मगर होती आणि ती मगर त्याच्या दिशेने यायला लागलेलं आईला दिसलं, त्या हरिणाच्या आईला. हरिणाचं पिल्लू त्याचं लक्ष नव्हतं, ते तर पुढं चाललं होतं आणि मागून ती मोठी मगर येत होती जी की त्याला पकडू शकत होती. पण त्या पिल्लाला न पकडावं म्हणून ती स्वतः हरिण पाण्यात उडी मारली आणि इतक्या स्पीडनी ती त्या बाळाच्या जवळ गेली की त्या मगराला त्या हरिणाचं बाळ मिळायच्या आधी ती मिळाली आणि ते खरोखर पिल्लू वाचलं आणि ती पकडली गेली. म्हणजे काय सांगायचं होतं, ह्याला पण म्हणायचं मोह. कोणी मोहाच्या निमित्तात समर्पण करतं, तर कोणी मोहाच्या निमित्तात सगळं हडप करतं. सगळ्या प्रकारचे मोह आहेत ते आपल्यासाठी बाधक आहेत, घातक आहेत. म्हणून सगळ्यांच्या संगतीमध्ये राहणार की आलाय संयोग तर तो फेडणार, पण जेवढा काळ आपण त्यांच्या संगतीमध्ये आहे तेवढा काळ तरी निर्मोह वृत्ती पाहिजे. त्याच्या निमित्तात तरी आपल्याला कुठले कषाय व्हायला नकोत, विभाव व्हायला नकोत, रागद्वेषाने पुन्हा संसार वाढायला नको. हा पुरुषार्थ करा. आपल्या निमित्तात इतराला, आपल्या पुढच्या पिढींना धर्म मिळू द्या, निर्मोहतेची बुद्धी मिळू द्या, एक संयमाचे संस्कार मिळू द्यात. पण आपण काय देतोय, मोह देतोय. म्हणून ते न शिकवता शिकणारी गोष्ट आहे ती मोहाची. तुम्ही जे करताय ते पाहून तुमची पुढची पिढी तर तुमच्यापेक्षा 2 पटीने जास्त असतील मोही. त्यामुळे तुम्हाला एखाद्याचा मोह आहे तर त्यांना अजून 4 गोष्टींचा मोह असतो. म्हणून सांगायलेत की पाप शिकवावं लागत नाही, धर्म शिकवावा लागतो. म्हणून जेव्हा सिद्धांच्या चरणी येतोय आपण, सिद्धांची भक्ती करतोय, तर आपल्याला एवढं तरी समजू द्यात. म्हणतो ना भजनामध्ये, काय म्हणतो, मोह की महिमा देखो क्या तेरे मन में समाई, अपनी ही महिमा भुलाई तूने, अपनी ही महिमा न आई. मोह की महिमा देखो क्या तेरे मन में समाई. ही मोहाची महिमा आहे की जे आहे त्याला स्वीकारत नाही, त्याची मागणी करतो, किंवा जे रूप आहे ते रूपाने पाहत नाही. म्हणजे आहे तर समोर जीव, पण त्याला पाहतोय माझा मुलगा, माझे पती, माझी पत्नी. म्हणजे काय दिसतंय, मोहाचं रूप आहे ते. क्या तेरे मन में समाई काहे को, काय, मोह की महिमा देखो क्या तेरे मन में समाई, तूने अपनी ही महिमा भुलाई. काय तुझ्या जीवाची महिमा आहे हेच विसरून गेला तू. म्हणून त्यांनी पुढे सांगितलं ना, काय, समौ शरण में जिनवर जिनेंद्रों ने गाया, सो इंद्रों के मध्य सबको समझाया, अपने शुद्धात्मा को भगवन बताया, अपने शुद्धात्मा को भगवन बताया, सबने समझाया अंदर अनुभव में आया, जागो और देखो चेतन इसमें ही तेरी भलाई, अपनी ही महिमा भुलाई तूने, अपनी ही महिमा न आई. काय सांगितलं, समोर शरणामध्ये भगवंतांनी सांगितले तू कोण आहेस, भगवान आहेस. मग हे तुझं रूप आहे हे विसरलायस आणि तू स्वतःला मोहानी
स्त्री मानतो, पुरुष मानतो, आई मानतो, पती पत्नी मानतो. हे सगळं काय आहे? तुझी मोहाचं रूप आहे ते, किंवा तुझी दुर्बुद्धी आहे. म्हणून सांगतायत काय, सगळ्यांनी समजवलं त्या समोशरणामध्ये, भगवंतांच्या दिव्यध्वनीवरून आचार्यांनी ग्रहण केलं, गणधरांनी सांगितलं, सगळ्या जिनवाणीतून आपल्याला तो सार मिळाला, पण तरीसुद्धा बुद्धी जागृत झाली नाही. म्हणून सांगतायत काय की सबने समझाया अंदर अनुभव में आया, जागोर देखो चेतन इसमें ही तेरी भलाई. काय कर, आता तरी जागा हो जेव्हा तुला स्वरूप समजलंय. नाहीतर आजपर्यंत तर अनंत काळ घालवलाय. जरी तो उपदेश मिळाला तरी सुद्धा त्याच्यावरून मी माझं कल्याण केलं नाही. म्हणून आता हे जीवा सावध हो, स्वतःला भगवान जाण, निर्मोह जाण, तर तू पण सिद्धशिलेवर विराजमान व्हायला वेळ लागणार नाही. म्हणून स्वतःला निर्मोह जाणा. जाणा. हा मी सर्व परिग्रहाच्या मोहाने रहित निर्मोह जीव आहे. माझ्यामध्ये परद्रव्य नाहीतच, माझ्यामध्ये परभाव नाहीतच, माझ्यामध्ये पराची आसक्ती नाहीच जाणा. मी तर ममत्वरहित निर्मम जीव आहे, निर्मोह आहे. स्वयं परमात्मा आहे जाणा. अरिहंत स्वरूपोऽहं, सिद्ध स्वरूपोऽहं, निष्पाप स्वरूपोऽहं. विसर. नमो अरिहंताणं, नमो सिद्धाणं, नमो आयर्याणं, नमो वज्रायाणं, नमो लोये सौवसां.